नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथील तलाठी अशोक दिगंबर गिरी वय 46 यास गुरुवारी दिनांक 9 ऑक्टोबर 2025 लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांनी 10,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले। ही कारवाई पोलीस निरीक्षक साई प्रकाश चन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली। तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार त्यांची वडिलोपार्जित शेती मौजे कृष्णूर तालुका नायगाव येथे गट क्रमांक 116 146 आणि 407 मध्ये असून एकूण क्षेत्रफळ 2 हेक्टर 21 आर आहे। या शेतीची नोंद त्यांच्या वडिलांच्या नावावर वारसा हक्काने सातबाऱ्यावर करण्यासाठी आरोपी तलाठी अशोक गिरी यांनी 20,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार 6 ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल करण्यात आली होती। तक्रारीची पडताळणी 9 ऑक्टोबर रोजी सकाळी करण्यात आली। यावेळी तहसील कार्यालय नायगाव समोर आरोपीचे पंचाक्षसमक्ष 20,000 वरून तडजोडीने 10,000 रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले। यानंतर दुपारी 1:42 सज्जा कार्यालय नायगाव येथे आरोपी तलाठीने तक्रारदाराकडून 10,000 रुपये लाच स्वीकारताच लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले। कारवाई दरम्यान आरोपीकडून 1,660 रुपये नगदी, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मोबाईल हस्तगत करण्यात आला असून मोबाईल तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आला आहे। आरोपीच्या घरजडतीची प्रक्रिया सुरू आहे। या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीस अटक करण्याची तजवीज करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक साई प्रकाश चन्ना यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या पर्यवेक्षणाखाली व तपास अधिकारी उपअधीक्षक राहुल तरकसे यांच्या देखरेखीखाली पार पडली। लाचलुचपत विभागाच्या या यशस्वी कारवाईमुळे पुन्हा एकदा भ्रष्टाचार विरुद्ध जनतेत विश्वास निर्माण झाला आहे। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाणसह कॅमेरामॅन प्रकाश चव्हाण, नायगाव, नांदेड।